आगामी नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून मधुमालती रमेश मेंद्रे या नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले। त्यांच्या उमेदवारीनंतर इगतपुरीत राजकीय वातावरणाला वेग आलाय। मधुमालती मेंद्रे यांचे पती गेली 10 ते 15 वर्षे विविध सामाजिक उपक्रमात सहभागी राहून समाजसेवा करत आहेत। त्यांच्या या कार्याची परंपरा पुढे नेत पतींच्या पावलावर पाऊल ठेवत इगतपुरीच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेणार आहे, अशी प्रतिक्रिया मधुमालती मेंद्रे यांनी दिली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे। शहरातील विविध भागात त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। इगतपुरीच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता तसेच शहरातील मूलभूत सुविधांच्या उभारणीत आम्ही ठोस पावले उचलू। इगतपुरीचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असेही त्यांनी स्पष्ट केले। भाजपकडून उमेदवारी घोषित झाल्याने इगतपुरीतील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर नुकत्याच इगतपुरीच्या निवडणुका पार पडत आहेत। तर भारतीय जनता पार्टीच्या मधुमालती मेंद्रे मॅडम यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे। नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे। तर त्यांचेच मिस्टर रमेश मेंद्रे हे 10 ते 15 वर्षापासून सामाजिक कार्य करत आलेले आहेत। हा झाला एक आनंदाचा क्षण, पण एक काळ असा होता की संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशावरती कोरोना सारखी महामारी आलेली होती। तर या कोरोनात यांनी देखील अनेक कार्य केलेले आहे। सामाजिक कार्य त्यांनी कशा प्रकारे केले व कोणकोणते कार्य त्यांनी पार पडलेले आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। नमस्कार, मी रमेश तुकाराम मेंद्रे 15 ते 20 वर्षापूर्वी सामाजिक कार्य करत आलेलो आहे। गणेश उत्सव असो, नवरात्र उत्सव असो, शिवजयंती असो, आंबेडकर जयंती असो, परत ईद मिलाद असो, हे सामाजिक कार्य करत आलेलो आहे। कोरोनाच्या काळामध्ये गोरगरिबांना मदत करणे, औषधं, ॲम्ब्युलन्स पुरवणे, धान्य पुरवणे, गोरगरिबांना हे मदत करत आलेलो आहे। सो मधुमालती रमेश मेंद्रे नगराध्यक्षासाठी उभे आहे। माझी मिसेस माझ्या सामाजिक कार्यावर पावलावर पाव ठेवून नक्कीच विकास करेल, शंका नाही। नमस्कार, जे माझ्या मिस्टरांनी आता तुम्हाला सांगितले त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी जसे कामे केले तसे मी कामे करेल। त्यांच्या ते मला साथ देईल तशी मी पुढे तुम्हाला सगळ्यांना साथ देईल। जो इगतपुरीचा विकास आहे तो पूर्ण ठामपणे माझ्याकडनं होईल एवढी। नमस्कार, मी रमेश तुकाराम मेंद्रे 15 ते 20 वर्षापूर्वी सामाजिक कार्य करत आलेलो आहे। गणेश उत्सव असो, नवरात्र उत्सव असो, शिवजयंती असो, आंबेडकर जयंती असो, परत ईद मिलाद असो, हे सामाजिक कार्य करत आलेलो आहे। कोरोनाच्या काळामध्ये गोरगरिबांना मदत करणे, औषधं, ॲम्ब्युलन्स पुरवणे, धान्य पुरवणे, गोरगरिबांना हे मदत करत आलेलो आहे। सो मधुमालती रमेश मेंद्रे नगराध्यक्षासाठी उभे आहे। माझी मिसेस माझ्या सामाजिक कार्यावर पावलावर पाव ठेवून नक्कीच आपलं विकास करेल, शंका नाही। नमस्कार, जे माझ्या मिस्टरांनी आता तुम्हाला सांगितले त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी जसे कामे केले तसे मी कामे करेल। त्यांना साथ देईल, ते मला साथ देईल तशी मी पुढे तुम्हाला सगळ्यांना साथ देईल। जो इगतपुरीचा विकास आहे तो पूर्ण ठामपणे माझ्याकडनं होईल एवढी मी अपेक्षा करते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।